गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत करते. तर आजचा विषय असा आहे मित्रांनो, मी जाणार आहे आरवला घेऊन थेरपीला, ते पण एकटी, बाय ट्रेन किंवा बाय बस. बिकॉज आरवच्या पप्पांना आता वेळ नसतो, त्यांचा आता शॉप ओपन झालंय म्हणून ते बिझी मॅन आहात. तर आम्ही काय वेल्ले लोक, आम्ही जाणार एकटे एकटे फिरत फिरत. तर अशातला काही विषय नाही मित्रांनो, कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस सोबतच पाहिजे असं काय नसतं. म्हणून कॉम्प्रोमाइज करणं जीवनात खूप महत्वाची गोष्ट असते. हे तुम्ही पण शिका, मी पण शिकली, बरोबर. तर पहिले म्हणजे तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जाऊन पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कसं जाणार आहोत, काय करणार आहोत. आरव आणि मी, आमची एक म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट जर्नी आहे बाय ट्रेनने, एकटं जाणार आहोत. तर बघू आरव कसं हँडल होतो माझ्याने, काय होतं, कसे हाल होतात माझे आता मला माहितीये. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा. आणि आरवची थेरपी कशी होती, म्हणजे मी थेरपीला चालली जळगावला, तर त्याची थेरपी कशी होते, काय होते, तर ते पण तुम्हाला सांगेन मी. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत रेल्वे स्टेशनला, ट्रेनने चालली आहे मी. तर यांना म्हटलं चला आम्हाला जरा सोडून द्या स्टेशनला. हाय गाइस, वेलकम वेलकम. वेलकम आरव, वेलकम. हा बघा त्याची हेअरस्टाईल कशी करतोय तो लगेच पाहून. कॅमेरा दिसला का लगेच तिचे पप्पा सारखं हेअरस्टाईल करायची. हा तर आता स्टेशनला पोहोचेलच मी, कारण 9:20 मला ट्रेन आहे. तर पोहोचू, तर आता बघू आपण पुढे काय काय नाही. तर मित्रांनो, अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आपण. ठीक आहे. तर आपला शैतान को सोडणे आहे. शैतान त्या होता असेल आता थोडा वेळ. फोन करून परत परेशान करणार. नाही, मी नाही करत फोन, आपल्याला गरज नाही आता फोन करायची. पहिले होत होती फोन फोन फोन. फायनली रेल्वे स्टेशनला पोहोचलो मित्रांनो. आता तिकीट काढायचंय, मग तिकीट काढण्यास खूप उभे आहे. बघू आता नंबर घ्यावा लागतो. मग बॅकग्राऊंड थोडी मोठी आहे. तर मित्रांनो, अजून ट्रेन आली नाही आमची. तिकीट वगैरे काढून तर झालंय, पण ट्रेन आली नाही अजून, म्हणून थोडस बोर होत होतं आरवला पण. तर काहीतरी चटपटा खाऊया, त्याला पण काहीतरी काही खाऊन घातलं. मी सकाळी गाई मध्ये निघाली. आता मग काही तिथं उतरल्यावर जळगावला उतरल्यावर त्याला काहीतरी घेईन खायला. ट्रेनचं टायमिंग आय थिंक 9:30चा आहे, आता वाजत 9. अजून अर्धा तास आपल्याला टाइमपास करायचा इथेच, हो की नाही आरव? टाइमपास करायचा आहे ना अजून. तर त्याला भेटू आपण थोड्या वेळाने. मित्रांनो, ट्रेन का आली नाही अजून. आरव पण ट्रेनची वाट बघतोय का वाईन 9:20 आहे आता, 9:30 नाही, 9:20 आहे ट्रेनचा टाइम. तर ते येईलच थोड्या वेळात. तर मित्रांनो, प्रॉब्लेम काय झाला माहिती का, आम्ही अंबरनाथवरून एसी ट्रेन मध्ये, म्हणजे एसीच्या डब्यामध्ये बाहेरच बसलो होतो, आतमध्ये नाही गेलो. तर माझ्यासोबत 4-5 जण होते अजून. टीसी आला, टीसी बोल कुठे उतरायचंय म्हणे. म्हटलं आम्हाला जळगावला उतरायचंय. टीसी अरे धरणगाव आला, नाही उतरून दिला आम्हाला खाली. काय कॉमेडी झाली, पुन्हा हाल झाले. आता परत खानदेश एक्सप्रेस येते, तिची वाट पाहते. ती आली की मग मी आता जळगावला जाणार. काय करताय, मला वाटतं टीसी काय बोलणार नाही, पण काही टीसी असतात डोक्यावरचे, दिलं त्यानं उतरून आम्हाला खाली. म्हटलं जाऊ दे, आता बघू थोड्या वेळात येते ट्रेन, मग तिच्याने जाणार. मित्रांनो, खानदेश एक्सप्रेस आली आहे, तिच्यात बघू कुठे जाणार, आम्हाला भेटते नाही भेटते. ट्रेन आली, ट्रेन अरे ट्रेन आली. आवडा मारतोय. बाय बाय. चला आता भेटू आपण. फायनली आम्ही आताच तीच खरेदीची खायला त्याला खायला दिलंय मॅडम आणि चोकोस चोकोस मॅडम आल्या 11:30 आल्या किंवा आपली थेरपी स्टार्ट. फायनली मित्रांनो, आमची थेरपी झाली आहे. आता मी जाते परत घरी, आणि आता मला आहे 1:30 वाजता ट्रेन. सो त्या ट्रेनने मी आता घरी जाणार आहे. तर बघू थोडंफार काही खायला घेते, आरवला पण भूक लागलीये, मला पण लागलीये. तर काहीतरी घेते आणि निघते इथून. तर आपण भेटू आता डायरेक्ट घरी, ठीक आहे? चलो बाय. त्यांच्या बाहेरच मित्रांनो आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. फायनली आता अंबरनाथला पोहोचलोय.
तर आज मंगळवार होता आणि आज ट्रेन असते हे मला माहिती नव्हतं, म्हणून मी रेल्वे स्टेशनवरून परत बस स्टॉपला गेली आणि बस घेतली आणि तिथून आली आणि आता आम्हाला घ्यायला आले हाय पप्पा. तर कुठं बघत होता तू कुठं बघत होता भरपूर ऊन होतं म्हणून म्हटलं जबरदस्त ऊन आहे हा. त्यांना बोलवून घेतलं, म्हणजे त्याला आम्हाला घरी सोडा पटकन. चला मित्रांनो मी त्याला सोडतो लवकर. थोडा रस वगैरे पिते, रस कुठेच भेटला नाही मित्रांनो. डायरेक्ट जळगावरून डायरेक्ट अंमनेरला आले तोपर्यंत रस नाही भेटला मला. रस प्यायला ये म्हटलं माय. रस प्यायला ये म्हटलं. चला ठीक आता आहे, रस पिऊ आणि मग मी घरी जा. चल तर मित्रांनो रस प्यायला आलो इथे. काय जुने गाणे चालू आहेत एक नंबर. आताच्या नव्या गाण्यांमध्ये काही मजा नाही, पण पहिलीची जुनी गाणी आहेत किती भारी वाटतायत. रस आलाय मित्रांनो आमचा सुंदर. घ्या दोन बघा. वाव रस आलाय मित्रांनो. वाव आरूला आवडतच नाही रस, का पित नाही काय माहिती. पेन बिटा रस छान छान. वाव बघा आरव कसं लगेच पैसे देतो. सगळे काम आरवच करतो, द्यायचे पण आणि घ्यायचे पण. तर रस पिऊन झालाय मित्रांनो, आता मी चालली घरी. तर मित्रांनो शॉप ओपन करून आलोय. ठीक आहे, तिथं कोणीच नाहीये, असंच पडलंय सगळं, दुकान उघडंय, म्हणून लवकर हिला सोडतो आणि आजचा नमस्कार घेतो आम्ही तुमच्याकडून. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत टेक केअर, लव्ह यू, बाय.